गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधील सेक्शन सेकंडमधील नवीन चॅप्टर डिफरन्शियल इक्वेशन. आता हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला 20 मार्क्सला आहे. यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे बघूया. सब टॉपिक आहे डेफिनेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन्स, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्स ऑफ फर्स्ट डिग्री अँड फर्स्ट ऑर्डर ऑफ द फॉलोइंग टाइप. आता आपण इथं डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉपर टाइप फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्रीचं जे डिफरन्शियल इक्वेशन असेल त्या डिफरन्शियल इक्वेशनची सोल्युशन कशी फाइंड आउट करायची ते पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या मेथड्स यूज करणार आहोत आणि त्या मेथड्सचा यूज करून आपण त्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहे. त्यासाठी पहिली मेथड आहे बघा, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल करून आपण कसं डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे ते बघणार आहोत. त्यानंतर जर दिलेलं इक्वेशन हे होमोजिनियस इक्वेशन असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन हे जर एक्झॅक्ट असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट, आणि जर लिनियर असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. आता पहिल्यांदा आपण पाहूया डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन. आता डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय बघा, अन इक्वेशन दॅट इन्व्हॉल्व्स वन ऑर मोर डेरिव्हेटिव्स. डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे काय, त्याचा फॉर्म असतं dy/dx. जर तुम्हाला दिलेल्या इक्वेशनमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त डेरिव्हेटिव्ज असतील अशा इक्वेशनला म्हटलं जातं डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, त्या इक्वेशनमध्ये काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट असणार आहे. मग अशी डिफरन्शियल इक्वेशन्स जे आहेत ती किती टाईप्सचे असतात, तर देर आर 2 टाईप्स ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन्स. नेमली 2 टाईपची, एक आहे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आणि दुसरं आहे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. आता ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, तर दॅट इन्व्हॉल्व्स डेरिव्हेटिव्स ऑफ फंक्शन्स ऑफ सिंगल व्हेरिएबल. काय आहे तर ते काय इन्व्हॉल्व करतं, डेरिव्हेटिव्स ऑफ फंक्शन ऑफ सिंगल व्हेरिएबल. याच्यामध्ये जे फंक्शन यूज केले असणार आहे ते फक्त सिंगल व्हेरिएबल असेल. आणि दुसरा टाईप आहे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन दॅट इन्व्हॉल्व्स द डेरिव्हेटिव्स ऑफ द फंक्शन्स ऑफ मोर दॅन वन व्हेरिएबल्स. काय आहे, एकापेक्षा जास्त जर व्हेरिएबल्स असतील आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर अशा डिफरन्शियल इक्वेशनला म्हटलं जातं पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स. परंतु आपल्याला या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे तर फक्त ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचाच काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ऑर्डिनरी म्हणजे एकच व्हेरिएबल त्यामध्ये असणार आहे. आता नंतर आपण पाहूया की दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री कशी ओळखायची. कारण की आपल्याला जे टाईप्स पाहणार आहोत तिथं आपल्याला फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्रीचं जर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्यासाठी फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय आणि फर्स्ट डिग्री म्हणजे काय हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता ऑर्डर म्हणजे काय, द ऑर्डर ऑफ हायेस्ट डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला जे डिफरन्शियल इक्वेशन दिलं जाईल त्याच्यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्हची जी ऑर्डर असेल ती म्हणजेच दिलेल्या तुमच्या इक्वेशनची ऑर्डर असते. द ऑर्डर ऑफ हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द इक्वेशन. कशामध्ये प्रेझेंट येते, इक्वेशनमध्ये. डिटरमाइन्स द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. काय डिटरमाइन करते तर ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. पहिल्यांदा लक्षात घ्या डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, दॅट इन्व्हॉल्व्स डेरिव्हेटिव्ह. आता इथं एक्झाम्पल दिले ह्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ज दिसतात. आता ह्याच्यामध्ये ऑर्डर म्हणजे काय तर पहिल्यांदा बघायचं की जी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहेत त्याच्यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कुठला आहे. हायेस्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे आता इथं आहे d³y/dx³, इथं आहे d²y/dx². आता याच्यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, d³y/dx³. मग ह्या हायेस्ट डेरिव्हेटिव्हची जी ऑर्डर असेल तीच त्या इक्वेशनची ऑर्डर असणार आहे. मग आता d³y/dx³ याची ऑर्डर काय असणार आहे, 3 असणार आहे. म्हणजेच दिलेल्या तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय असणार आहे, 3 असणार आहे. त्याच पद्धतीनं डिग्री म्हणजे काय बघूया आपण. तर
मॅक्झिमम पॉवर ऑफ हायेस्ट डेरिव्हेटिव्ह. जे तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलं जाईल त्याच्यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह तुम्हाला ओळखलं जाईल आणि हायेस्ट डेरिव्हेटिव्हची जी मॅक्झिमम पॉवर, सगळ्यात जास्त पॉवर जी असेल ती म्हणजे तुमच्या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची काय असणार आहे, डिग्री असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे दिले बघा, dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 इंटू dy/dx प्लस 8y इज इक्वल टू sin x. आता इथं जे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे ते आहे dy/dx, इथं पण dy/dx, म्हणजे हायेस्ट डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तुमचं, dy/dx असणार आहे. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्हची मॅक्झिमम पॉवर बघायची. आता पहिले जी टर्म आहे त्याची पॉवर आहे मॅक्झिमम 2 आहे आणि दुसरं जे टर्म आहे dy/dx ची त्याची पॉवर आहे 1. मग हायेस्ट जी पॉवर असेल ती त्या तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनची काय असणार आहे, डिग्री असणार आहे. म्हणजेच इथं डिग्री काय असणार आहे, 2, आणि हायेस्ट डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, dy/dx, आणि त्याची ऑर्डर किती आहे, 1 आहे, म्हणून ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 1. आता वरचं एक्झाम्पल जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह असेल तुमचं d3y/dx3. मग त्यानुसार त्याची जी ऑर्डर असेल त्या हायेस्ट डेरिव्हेटिव्हची ती म्हणजेच तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. म्हणून इथं तुम्हाला ऑर्डर काय मिळालेली आहे, 3 मिळालेली आहे. आणि तुम्हाला काय करायचे आहे, त्याच हायेस्ट डेरिव्हेटिव्हची मॅक्झिमम पॉवर बघायची आहे. हायेस्ट डेरिव्हेटिव्ह d3y/dx3 आणि त्याची पॉवर किती आहे, 2 आहे, म्हणजेच डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 2. लक्षात येते का बघा. हायेस्ट डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा ओळखा आणि त्याची जी ऑर्डर असेल ती तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनची असेल आणि त्याची जी हायेस्ट पॉवर असेल ती काय असणार आहे, डिग्री असणार आहे. बघा, आतली जी व्हॅल्यू असेल ती ओ आणि बाहेरची जी वरची जी ऑर्डर असेल ती डी. ओ म्हणजे ऑर्डर, डी म्हणजे डिग्री असणार आहे. पहिला रेफरन्स आतमध्ये काय असणार आहे, ओ साठी, आणि दुसरा रेफरन्स कशासाठी असणार आहे, डी साठी. ओ म्हणजे काय असणार आहे, ऑर्डर, आणि बाहेरची काय असणार आहे, डिग्री असणार आहे. फक्त तुम्हाला इथं ऑर्डर आणि डिग्री ओळखण्यासाठी म्हणजे रिक्वायरमेंट काय लागणार आहे, तर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह ओळखायचं. त्यामध्ये आतमध्ये काय असेल, डी ची पॉवर ती म्हणजे काय असणार आहे, ओ ऑर्डर, आणि पूर्ण dy/dx म्हणजे त्या डेरिव्हेटिव्हची जी पॉवर असेल ती काय असणार आहे, डिग्री, डी. ओ म्हणजे ऑर्डर, डी म्हणजे डिग्री. आता एक्झाम्पल्स आपण पाहूया. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आता तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. आता डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे लक्षात आले की ज्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह असते त्याला काय म्हणणार आहे आपण, डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार आहे. आता इथं 2 डेरिव्हेटिव्हज आहेत, एक आहे सेकंड ऑर्डर, दुसरा आहे फर्स्ट ऑर्डर. सेकंड म्हणजे d2y/dx2 आणि दुसरा आहे dy/dx. मग आता ह्या इक्वेशनमध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कुठला असणार आहे, सेकंड ऑर्डर, म्हणजेच d2y/dx2. आता इथे मी लिहिले बघा सोल्युशनमध्ये गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय आहे ते, त्यावरून आपण काय लिहिणार आहे, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह ते काय असणार आहे, सेकंड ऑर्डर, म्हणजेच d2y/dx2. आणि मग ह्या हायेस्ट डेरिव्हेटिव्हची ऑर्डर किती आहे, 2 आहे, म्हणजेच ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन काय असणार आहे, 2. आणि ह्या हायेस्ट ऑर्डरची पॉवर बघायची. तर ह्या हायेस्ट डेरिव्हेटिव्हची पॉवर आहे 1. सो d2y/dx2 ह्याची जर पॉवर 1 असेल तर डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 1. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. आता इथंही तसंच आहे. तर 2 डेरिव्हेटिव्हज आहेत, एक आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, दुसरा आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कुठला असणार आहे, सेकंड ऑर्डर असणार आहे. सो ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 2 आणि त्याची जी पॉवर आहे ती काय आहे, 1 आहे. कारण आपल्याला काय बघायचं आहे, तर जे हायेस्ट डेरिव्हेटिव्ह असेल त्याची पॉवर बघायची आहे. ह्या dy/dx ची पॉवर जरी तुमची 3 असली तरी ते जे आहे ते फर्स्ट ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह आहे. हायेस्ट कोण आहे, d2y/dx2. जे हायेस्ट ऑर्डर असेल त्याचीच काय करावी लागेल आपल्याला, ते पॉवर बघावी लागेल. त्यामुळं d2y/dx2 ची पॉवर काय असणार आहे, 1. सो डिग्री ऑफ दिस इक्वेशन इज काय असणार आहे, 1 असणार आहे.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. आता इथं बघा, इथं आपण पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह बघायचे. हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कुठला असणार आहे, हे आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि हे जे आहे ते काय असणार आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठला आहे, तर d²y/dx² आहे. सो ऑर्डर ऑफ दिस इक्वेशन इज 2, आणि त्याची पॉवर बघायची, त्याची पॉवर किती आहे, 1 आहे. सो डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 1. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आता काय, स्क्वेअर रूट ऑफ d³ y/dx³ प्लस dy/dx इज इक्वल टू y. दिस इज द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. आता आपण ज्यावेळेस ऑर्डर आणि डिग्री डिफरन्शियल इक्वेशनची फाइंड आउट करणार आहोत किंवा ओळखणार आहोत, त्यावेळेस त्यांची जी पॉवर आहे ती फ्रॅक्शनमध्ये नसायला पाहिजे. काय पाहिजे, तर होल नंबर असला पाहिजे. तर आता हा फ्रॅक्शन आहे, म्हणजे d³ रेस टू काय असणार आहे, रूट म्हणजे 1/2 असणार आहे. आपल्याला कसा पाहिजे, होल नंबर पाहिजे, आणि हा काय आहे तुमचा फ्रॅक्शनमध्ये येतो. तो पहिल्यांदा होल नंबर करून घ्यायचा, पूर्ण संख्या करून घ्यायची, ते अपूर्णांकामध्ये ठेवायची नाही. आता ही d³ याची पॉवर रेस टू 1/2 आहे, ती काय पाहिजे आपली, तर पूर्ण संख्या पाहिजे. म्हणजेच तिथं आपल्याला मल्टिप्लाय कशानं तरी करावं लागणार आहे, त्यावेळेस ते कॅन्सल होणार. आता रेस टू 1/2 आहे, तर त्यासाठी हे स्क्वेअर रूट जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअरिंग करावं लागेल. म्हणून इथं बघा म्हटले, पहिल्यांदा काय केलं, दिलेलं इक्वेशन लिहिलं आहे, त्यावरून स्क्वेअर रूटची LHSलाच टर्म ठेवलेली आहे, म्हणून राहिलेली टर्म जी आहे ती RHSला घेतलेली आहे, आणि ती जी टर्म आहे ती काय आहे, y - dy/dx. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड्स. सो हिअर वी गेट d³ इज इक्वल टू y - dy/dx ब्रॅकेट काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. सो हिअर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह, आता आपण स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होणार आहे, हे स्क्वेअर रूट निघून जाणार आहे, आणि इथं y - dy/dx त्याचं काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. सो हायेस्ट डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे याचं, d³ असणार आहे. सो आता हायेस्ट डेरिव्हेटिव्हची ऑर्डर किती असणार आहे, तर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, d³ सो ऑर्डर ऑफ दिस इक्वेशन इज 3, आणि ह्या d³ ची पॉवर किती आहे, 1 आहे. सो डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 1. नेक्स्ट एक्झाम्पल, हे एक्झाम्पल तसंच आहे, काय आहे इथं, स्क्वेअर रूट आहे, इथं क्यूब रूट आहे. आता दिलेलं इक्वेशन काय आहे बघा, स्क्वेअर रूट dy/dx is equal to cube root of d²y/dx². सो इट कॅन बी रिटर्न ॲज, पहिल्यांदा हे फ्रॅक्शनच्या पॉवरमध्ये लिहा, dy/dx रेस टू काय असणार आहे, 1/2 असणार आहे, आणि हे रेस टू 1/3 असणार आहे. मग आता ही पूर्ण संख्या करण्यासाठी ह्याच्या LCMला काय केलं पाहिजे, LCMच्या पॉवर, LCM जेवढं असेल तेवढी पॉवर घ्यायची. सो LCM ऑफ 3 and 2 इज किती असणार आहे, 6. सो टेकिंग 6th power of both these sides of above given equation. So here we get, आता 6th पॉवर घेतल्यानंतर ह्या 2ने याला 6ला डिवाइड करा, रेस टू काय होणार आहे, 3 होणार आहे, आणि इकडे रेस टू 3ने डिवाइड केल्यानंतर 6ला 2 येणार आहे. आता यामध्ये हे झालं तुमचं अपूर्णांक, जे तुमचे डेरिव्हेटिव्हची पॉवर ही फ्रॅक्शनमध्ये होती ती कशामध्ये झाली, होल नंबरमध्ये. सो दिस इज फ्री फ्रॉम फ्रॅक्शन. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठला आलं तुमचं, d²y/dx². सो ऑर्डर त्याची काय आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो ऑर्डर ऑफ दिस इक्वेशन इज 2, आणि त्याची जी पॉवर जी आहे ती किती आहे, 2 आहे. सो डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 2. या पद्धतीनं हे 6वंही एक्झाम्पल त्याच पद्धतीनं आहे. फ्रॅक्शन आहेत, त्यांच्या LCM बघा, आणि तेवढी पॉवर दोन्ही साईडची घ्यायची, आणि त्या पद्धतीनं फ्री फ्रॉम फ्रॅक्शन्स करा त्यांच्या पॉवर्स, आणि त्यांचं हायेस्ट डेरिव्हेटिव्ह शोधा, आणि त्याची जी पॉवर असेल ती म्हणजे काय असणार आहे, डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ही या पद्धतीनं एक्झाम्पल्स घेतलेले आहेत.
आणि हे एक्झाम्पल तुम्हाला ज्यावेळेस नोट्स दिले जातील त्यामध्ये बघून सोडवा. सो टुडे वी स्टॉप.